आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जाहीर केलेला शब्द शिवसेनेचा हा विकास अजेंडा केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न राहता पुण्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। या पदयात्रेला नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत केले। तसेच अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करत जल्लोषात उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले। गोसावी वस्ती परिसरातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे असंख्य कार्यकर्ते यावेळी मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात सहभागी झाले। उमेदवार सुनील पांडे लोहगावकर यांच्या संकल्पनेतून मागील अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत। यामध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन, रक्तदान मोहीम तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता वर्षभर जनसेवेची कामे करण्यावर सुनील पांडे यांनी भर दिल्यामुळे नागरिकांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत आगामी निवडणुकीत त्यांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। या निवडणुकीमध्ये मुख्य केंद्रबिंदू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही लोकाभिमुख योजना असेल आणि त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही काय करणार आहे, विधानसभेच्या आम्ही तो प्रयोग केला होता 40 विधानसभा मतदारसंघामध्ये। तो पुण्यातला आम्ही सगळ्या 41 प्रभागांपैकी निदान 15 प्रभागापर्यंत तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे की ज्या ठिकाणी बचत गटांचं अधिक प्राबल्य आहे, म्हणजे जिथे गोरगरिबांच्या वस्त्या जास्त आहेत, पण ते जास्तही ठिकाणी होण्याचा प्रयत्न करू। तर त्या दृष्टीने ज्यांनी विधानसभेला लाडकी बहीण योजना पोहोचवण्यामध्ये खास संवादाचा कार्यक्रम घेतला होता, अशा साधारणपणे 8 आमच्या महिला संघटक महाराष्ट्रात काम करणाऱ्या त्या 4-5 दिवस इथे पुण्यात येणार आहेत। आणि मी कसबा पेठेमध्ये राहते। शिंदे गटातून म्हणजे एक पॉझिटिव्हनेस आहे की लाडकी बहीण योजना ही त्यांनी चालू केली। एक स्त्री ही सक्षम होण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत आहेत। तसेच जर शिंदे गट निवडून आला तर बचत गट तसेच अनेक योजना आहेत की ते योजना अंमलात आणू शकतात। त्यामुळे माझं तर मत शिवसेना। मला वाटतंय की नक्की करणार आणि करायलाच हव्या। आणि त्यांनी भरपूर आतापर्यंत आज 2 वर्ष झाले आम्हाला पैसे येत आहेत लाडक्या बहिणीचे, भरपूर जणांना येत आहेत, तर कायम पुढे पण येत राहतील। नमस्कार, मी ज्ञानेश्वरी सुनील नागपुरे। लाडकी बहीण योजना ही सर्व महिलांना येते आणि इथून पुढे येत राहील आणि आम्हाला खूप अभिमान आहे की शिवसेनेकडून आम्हाला योजना भेटते लाडकी बहिणीकडून आणि इथून पुढे येत राहील आणि आम्हाला खूप काय म्हणतात त्याला, खूप अपेक्षा आहे की इथून पुढे येईल आणि आताही येत राहते। ते आमच्यासाठी महिलांसाठी खूप छान आणि खूप चांगले विचार करतात आणि इथून पुढे आमच्यासाठी काम करावे आणि विचार करावा महिलांसाठी। एवढीच मला लाडक्या बहिणीचा लाभ मिळतो आणि त्यामुळे मी सक्षम झालेले आहे। मी स्वतःचं केटरिंग बिझनेस चालू करू शकले आणि त्यासाठी जे मला मदत मिळाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि आम्हाला असाच भाऊंची साथ मिळावी ही आमची खूप इच्छा आहे। आम्हाला 100% वाटतं की ह्या योजना पूर्ण होतील जर आपलं पॅनल आले तर आमच्या महिलांसाठी सक्षमीकरण आमचं चांगलं होईल आणि आम्ही कुठेही तरी स्टँड घेऊ शकू अशी मला वाटते। मी गौरी मुकुंद यनपुरे, जी आपल्याला लाडकी बहीण योजना आलेली आहे, जी एकनाथ भाऊ शिंदे यांनी घेतलेली, त्यातून सर्व महिलांना म्हणजे ज्या गरजू महिला आहेत त्यांनाही खूप फायदा झाला। त्यांच्या बऱ्याचशा ज्या काही गरजा आहेत त्या त्यातून पूर्ण होत गेल्या। तर परत आपल्याला जर शिवसेना जर परत आली तर ह्या गोष्टीचा खूप फायदा होईल। सर्व महिलांनी शिवसेनेला आणण्याचा पुरेपूर हे करा।